रात्र अंधारी होती. माझे आयुष्य जसे होते तितकीच. जीवन खूपच अन्यायकारक होते. विशेषतः बेरोजगार लेखकासाठी. विशेषतः बेरोजगार महिला लेखिकेसाठी. मी सहसा आत्मकेंद्रिततेचा तिरस्कार करते. पण इथे मीच त्यात रममाण होत होते. घृणास्पद. स्वतःवर नियंत्रण ठेव, मी स्वतःला ओरडून सांगितले. माझे स्टेशन फक्त आणखी 5 मिनिटावरती होते, म्हणून उतरण्याची वेळ जवळ आली. मी प्रकाशकाला भेटण्याच्या बैठकीबद्दल विचार करू लागले. त्याने मला 1 दिवस आधी फोन केला तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्या नवीनतम खुनावर आधारित कादंबरीचे पुस्तक बनवण्याबद्दल चर्चा करण्यासाठी त्याने आज रात्री जेवण करायला बोलवले तेव्हा माझी आशा आणखी वाढली. मी संधीचा लाभ घेतला. तसेच मला ब्रेड आणि दूध याशिवाय काही इतर खाण्याची संधी मिळून अनेक आठवडे झाले होते. मी माझा एक सुंदर ड्रेस बाहेर काढला. तो काळ्या लेसचा लो-कट ड्रेस होता आणि मी त्यात पूर्णपणे फिट होत होते. त्यात मी काहीशी मादक देखील वाटत होते. आता तो माझ्यावरती सहज होत होता. कारण गरिबीबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ती तुमचे वजन कमी करते. मला आठवते की आयुष्यातील भूतकाळात काही वेळी मी नेहमी तक्रार करत होते की मी खूप जाड आहे. आता मात्र कोणताही पश्चाताप नव्हता. प्रकाशकाने या शहरातील सर्वात आलिशान ठिकाणांपैकी एक ठिकाण निवडले होते आणि मला बसने प्रवास करायला लाज वाटत होती. म्हणून मी 3 दिवसांच्या राशन पैशावर एक कॅब भाड्याने घेतली आणि थेट रेस्टॉरंटच्या बाहेर उतरले. किती वायफळ उद्योग! तो तेथे पोचलाही नव्हता. तो यायला पूर्ण 15 मिनिटे वाट पाहावी लागली. अर्थातच त्याने माझी भरपूर माफी मागितली. माझ्या गालावर चुंबन घेतले आणि मला आत घेऊन गेला. मी इथे कधी याआधी आले नव्हते, म्हणून मला माहीत नव्हते की कसे वागावे आणि काय अपेक्षा करावी. मला दूरच्या कोपऱ्यात नेताना त्याचे हात माझ्या कमरेभोवती सरकले. मी थोडीशी आश्चर्यचकित झाले. तरीही मी ते हटवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याने मला कोपऱ्यात नेले आणि मला जवळच्या उशाखाली घेतले. आमच्या मांड्या एकमेकांना स्पर्श करत होत्या, जवळजवळ. मी परिस्थिती बिघडू नये यासाठी प्रयत्नशील होते आणि सामान्य स्पर्शात खूप गोष्टी शोधू नका असे ठरवले. म्हणून मी एक मैत्रीपूर्ण स्मित केले आणि माझे डोके त्याच्याकडे झुकवले. त्याने मला काय हवे ते विचारले नाही, परंतु आम्हा दोघांसाठी त्यानेच ऑर्डर दिली. त्यामुळे माझी जवळजवळ चिडचिड होऊ लागली. पण नंतर मी फक्त दात दाखवून थोडे अधिक स्मित केले. मी याआधी कधीही शॅम्पेन प्यायले नव्हते, पण अर्थातच मी त्याला हे सांगणार नव्हते.
मी हाताळू शकत नाही असे काहीही नाही, मी स्वतःला सांगितले. तो खूपच मैत्रीपूर्ण आणि उदार होत चालला होता. त्याला पत्नी, 2 मुले आणि परिपूर्ण आयुष्य आहे हे मला समजले. मला काहीही फरक पडत नव्हता. मला त्याच्याकडून फक्त एक आश्वासन हवे होते की तो माझे पुस्तक प्रकाशित करणार आहे. त्याचे हात सहजपणे माझ्या मांडीवर पोहोचले. मी सुरुवातीला अस्वस्थ झाले, पण शेवटी ती बाब देखील मी तिथेच सोडली. जर त्याचे आयुष्य इतके परिपूर्ण असेल, तर तो इथे माझ्याबरोबर काय करत होता? मी ऐकले होते की स्त्री असणे कठीण आहे आणि त्यांना दुहेरी मेहनत करावी लागते. परंतु मी नेहमी विश्वास ठेवला होता की मी परिस्थितीला तोंड देण्याइतकी मजबूत आहे. पण इथे मी होती त्या माणसाच्या अर्धवट उत्साहात चेहऱ्यावर हसू पांघरून बसलेली मुलगी. त्याचे हात माझ्या पायावर होते आणि मी त्याबद्दल काहीच करत नव्हते. मला वाईट वाटत होते, अगदी किळसवाणे. मी क्षमा मागितली आणि रेस्टरूममध्ये गेले. तिथे मला खरोखरच उलटी येईल असे वाटले. मग मी माझे तोंड पाण्याने धुतले, केस नीट केले आणि ड्रेस पुसला. टेबलाकडे परत जाताना मी स्वतःशी वचन दिले की मी त्याला कसे तरी मनवून घेईन. टेबलावर येत असताना त्याची भुकेली नजर माझ्या शरीरावरून वर आणि खाली फिरताना जाणवत होते. मी मनातून थरथर कापले. मग बेबी, पुढे कुठे? त्याने शब्दांवर जोर देत विचारले. मी त्याला कानाखाली मारण्याची इच्छा आवरली आणि त्याऐवजी पुन्हा एकदा फक्त गोड गोड हसले. तुम्हाला कुठे म्हणजे काय अपेक्षित आहे? आपण जेवण आटपले आहे ना? मग आपण करार साईन करू शकतो आणि आपापल्या घरी चांगल्या रात्रीच्या विश्रांतीसाठी निघू शकतो. मी शक्य तितके गोड हसले. सांग, आपण तुझ्या घरी करार करू का? कदाचित कॉफी किंवा काहीतरी पिऊन थोडे शांत वाटेल मला, तो म्हणाला. त्यावेळी मला काहीही फरक पडत नव्हता. मला फक्त तो करार हस्ताक्षरित हवा होता आणि विचार करू पाहता माझ्याकडे वेळ नव्हता. कारण जर सकाळी ताजेतवाना होऊन त्याचा विचार फिरला तर? मग मी त्याच्या हाताला धरून त्याला हॉटेलमधून बाहेर काढले. आता तर तो त्याच्या पायांवर ताठ देखील उभा राहू शकत नव्हता. मी एक कॅब थांबवली आणि माझ्या घरी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या त्या पूर्ण 20 मिनिटात तो माझ्या विरुद्ध पाठीमागच्या सीटवर टेकून घोरत होता. आम्ही माझ्या फ्लॅटवर पोहोचलो. तेव्हा मी त्याची पर्स काढून कॅबला पैसे दिले आणि त्याला कारमधून बाहेर काढले. 3ऱ्या मजल्यावर त्याला खेचून नेणे मोठे कसरतीचे काम होते. जुन्या इमारती आहेत ना, तिथे
लिफ्ट नव्हत्या आणि त्यामुळे भाडेही कमी होते. मी माझा दरवाजा उघडला आणि त्याला आत खेचले. त्यावेळी तो जागा होत असावा असे वाटले. तो सोफ्याकडे झेपला व त्यावरच पसरला. त्याला कॉफी देऊन सही करून घेण्यात माझेच भले होते. मग मी तशीच कॉफी बनवली आणि 5 मिनिटांनी गरम गरम ब्लॅक कॉफीचे 2 कप सोफ्यासमोरच्या लहान टेबलावरती ठेवले. त्याला जागे करण्यासाठी मला त्याला थापड मारावी लागली. तो अजूनही झोपेतच होता आणि कॉफी शर्टवरती सांडली. पण तो काही प्रमाणात शुद्धीवर आला, कारण मी त्याला कप देण्यासाठी वाकले तेव्हा त्याने माझ्याकडे टक लावून पाहिले. परत तीच भुकेली नजर, जणू खाऊन टाकेल अशी. तो कॉफी पिण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मी करार काढला, त्यावर सही केली आणि टेबलावर त्याच्या समोर ठेवला. त्याने एकदा त्याकडे पाहिले आणि माझ्याकडे नजर टाकून चावट हसला. "हे घ्या, सही करा," मी म्हणाले. "अरे बेबी, मग माझ्या कमाईचं काय?" असे म्हणत तो माझ्या जवळ येऊन मला धरण्याचा प्रयत्न करू लागला. मी लगेच त्याला मागे ढकलले आणि तो सोफ्यावर जोरात पडला. आता तो खूपच चिडला होता. तो पुन्हा उठला आणि माझ्या ड्रेसचा पट्टा पकडून तो फाडण्याचा प्रयत्न करू लागला. मला वाटतं तोच तो क्षण होता जेव्हा मला समजलं की मी हे सहन करणार नाही. आता बस म्हणजे बस. त्यानंतर नेमके काय घडले ते मला आठवत नाही, पण मला पुढची आठवण आहे ती पोलिसांची, जे माझ्या समोर होते. मी जवळजवळ नग्न होते. माझे कपडे फाडलेले, फाटलेले आणि रक्ताने माखलेली मोठी कात्री हातात. आणि तो माणूस माझ्या पायाशी पडला होता, त्याच्याच रक्तात भिजलेला. आणि निदान वाटत तरी होतं की तो मेला आहे. त्यानंतरचे काही दिवस एका धुंदीत गेले. आता मी तुरुंगात बसले आहे. लिहायला भरपूर वेळ आहे. आणि हसण्यासारखी गोष्ट म्हणजे आता माझीच कथा छापण्यासाठी प्रकाशकांची गर्दी आहे. फक्त मला ती लिहायची इच्छा असेल तर. मी संघर्ष करणाऱ्या आधुनिक स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. तुम्हाला माहीत नाही का? यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा. शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळपान ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल.